भारतापुढील अंतर्गत आव्हान ह्याच्या आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला तर मग आता आतापर्यंत आपण हा सगळा प्रवास बघितला. आता पुढे आता आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपातच करत आहे अशी भावना काही लोकांच्या मनामध्ये बळावते आणि मग अशा अवस्थेत ते आपल्या धर्माविषयी धर्म बांधवाशी विषयी असे हळवे बनतात. हळवे बनतात म्हणजे त्यांना आपल्या धर्माबद्दल असं वाटायला लागतं की आपल्या धर्मातले लोक आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये झळकत नाहीयेत किंवा आपल्या लोकांना कुठल्या क्षेत्रामध्ये प्राधान्य दिलं जात नाही आणि त्यांच्या मनामध्ये एक कटुतेची भावना येते आणि त्यांना असं आपल्याबद्दल अतिशय एक आपुलकी वाटायला लागते की आता आपण काय करायचं. आणि धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोललं किंवा धार्मिक प्रतीकांचा कधी कधी नकळत कळत कधी कधी कुणाच्या हातून अपमान झाला तर मग काय होतं की मग तू असं का केलंस, मग तू इथं काळं का फासलंस. उदाहरणार्थ डांबर फासणं किंवा काळं फासणं किंवा चपलांची माळ घालणं असे बरेच प्रकार कधी कधी होतात. आणि मग त्याच्यामधून काय होतं की असंतोष पसरतो आणि मग दंगली पेटतात आणि मग त्याच्यामध्ये ह्या दंगलीमध्ये शेकडो निरपराध माणसं पण मारली जातात कारण त्यांचा काहीच दोष नसतो. ते त्याच्यामध्ये कुठेही सामील नसतात. ठिणगी कुठंतरी उडते आणि भलतीच माणसं त्याच्यामध्ये प्राणास मुकतात आणि मग कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं. जसं बस पेटवून देणं, गाड्या पेटवून देणं, स्कूटर पेटवून देणं, सायकली उडवणं. मग ह्याच्यामध्ये काय होतं तर सगळ्या आपल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं. काचा फोडायच्या, मग त्याच्यामुळे दुकानं बंद केली जातात. म्हणजे अशा रीतीने काय की सगळं काही नुकसानच व्हायला लागतं आणि मग सगळी आपली सार्वजनिक जी शांतता असते ती नष्ट होते, संपूर्णपणे संपुष्टात येते आणि मग दंगलीतील कटू आठवणीमुळे माणसांची मने दुखवतात. हा मला त्या कुटुंबाने आम्हाला असा त्रास दिला होता, मग आम्हाला त्या कुटुंबाने असा त्रास दिला होता, अशी या मनामध्ये आपल्या भावना या येत राहतात. अशा भावना आपल्या मनामध्ये येत राहतात आणि मग एकमेकांबद्दलचा विश्वास हा राहत नाही. एकमेकांच्या विश्वासाला तडा जातो आणि माणसातील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. मग तोच जर गेला तर मग कसं राहायचं, मग कशी शांतता येणार आणि मग कसं या समस्येला आपण तोंड देणार. तर सामाजिक ऐक्याशिवाय आपण राष्ट्र हे कसं ऐक्यात मध्ये आणणार. म्हणूनच आपण काय करायचं तर सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. मग ते कसं करायचं तर त्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळलं पाहिजे. आपल्या शेजारी आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये जे भिन्न धर्मीय लोक आहेत त्यांना आपलंसं म्हणून त्यांच्यामध्ये ऐक्यतेच्या भूमिकेत आपण राहिलं पाहिजे. त्यांच्या परस्परांच्या आपल्या सणा उत्सवामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. एकमेकांच्या चालीरीती सदविचार आपण स्वीकारले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या सामाजिक किंवा आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आलं पाहिजे. मग अशा रीतीने जर आपण राहिलो तर मग आपल्याला कोणत्याच समस्येला तोंड देता येणार नाही आणि आपण व्यवस्थित आपलं आयुष्य आणि आपला समाज हे व्यवस्थितरित्या समानतेमध्ये ठेवू शकतो. पुढे आलाय प्रदेशवाद. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगणं. आपल्या जो आपण ज्या प्रदेशात राहतो, आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्याबद्दल आपण अभिमान बाळगणं. अभिमान बाळगणं हे चुकीचं नाहीये, पण त्याच्यामध्ये त्याची जागा जर कुठल्या तरी द्वेषाने किंवा गर्वाने घेतले तर मग त्याचं रूपांतर शेवटी खाली मातीत होतं. म्हणजे उदाहरणार्थ मी बंगाली, मी मराठी अशी आपली ओळख सांगणं हे वेगळं, पण मी बंगाली मी मराठी म्हणून इतर प्रांतापेक्षा आपण श्रेष्ठ आहे अशी भावना होणं हा आवाजवी प्रांताभिमान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतं की मी बंगाली मी मराठी असं म्हणून मी या दुसऱ्यांपेक्षा मी श्रेष्ठ आहे, मी जास्त महत्वाचं आहे असं सांगणं हे चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये
दुष्फळी निर्माण होते, वैर निर्माण होतं. तर मग आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या या आत्मीयतेला आपण आवाजवी अशी विकृत असं स्वरूप प्राप्त होऊच द्यायचं नाही. मग काय करायचं, तर आपल्या प्रांतावर आपलं प्रेम हे स्वाभाविक आहे, पण त्याचं विकृतीकरण म्हणजे काहीतरी वेगळं पण असं करून दुसऱ्यांना दाखवायचं नाही, जेणेकरून दुसऱ्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी एक कटुता निर्माण होईल, असंतोष निर्माण होईल. तर विकासातील ह्या असमतोलामुळं प्रदेशवादाला खतपाणी मिळतं. आणि मग स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली. कारण त्याच्यापूर्वी जेव्हा विकास साधायचा होता आपल्याला, त्याच्या अगोदर सगळं काही ऐकीकरण होतं, पण त्याच्या संपूर्णपणे ऐकीकरणामध्ये आपण अगदी फळफळून आणि सुखसंपत्तीत आलो. मग आपल्याला वाटायला लागलं, हा माझा प्रदेश आहे, तो तुझा प्रदेश आहे, मी मोठा, तू खालच्या दर्जाचा, असं. आणि त्याच्यामुळं काय झालं की दुष्फळी निर्माण होते. परंतु ती जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला नुकतं मिळालं, त्यावेळेस आपल्याला मनामध्ये ही भावना नव्हती. त्याच्यामुळं आपण पटापट आपला विकास संपूर्ण साधून घेतला आणि आपण आपल्या सगळ्या राज्यांची प्रगती पटापट झाली. आणि इतर राज्य जी होती ती आर्थिकदृष्ट्या अशी मागासच राहिली. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू ही राज्ये आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या ही बरीच विकसित झाली. तर ओडिसा, बिहार, आसाम सारखी राज्य ही आर्थिक तशीच औद्योगिकदृष्ट्या ही अप्रगतच राहिली. आता पुढे आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात अधिक आर्थिक विकास होतो ती राज्य शिक्षणे, तिथली आरोग्य, संस्कृती या अन्य क्षेत्रातही भरपूर प्रगती ते लोक साधू शकतात. ज्या राज्यात असा विकास झालेलाच नसतो, काय असतं, ज्या राज्यात असा विकास झालेलाच नसतो ती राज्य मात्र शैक्षणिक तसंच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागं पडतात. मग काय होतं की त्याच्यामधली जी प्रगत राज्यातली जी लोक असतात ती आपली जी त्यांना जी संधी मिळते त्याच्यामध्ये ते काय करतात, जे काही त्यांना प्रगतीचे जे संध्या मिळालेल्या आहेत तर त्या इतर राज्यांना अशा मिळत नाही. मग शैक्षणिक मागासलेलापणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते पूर्ण गांजून जातात आणि मग आपली फसवणूक होत आहे आणि आपल्याला विकासांच्या लाभापासून दूर ठेवलं जात आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये बाळगते. पण चूक कोणाची असते ते आपल्याला आता लक्षात आलं. मग यातूनच मग राज्यातील सलोखा जो असतो, एकत्रीकरण जे असतं हे नष्ट व्हायला सुरुवात होते. राज्यामध्ये जो सलोखा असतं, एकत्रीकरण असतं, ते काय होतं, नष्ट व्हायच्या मार्गावर येतं. मग हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा परिणाम आपल्या राष्ट्रीय ऐक्यावर होतो. बरोबर. मग पुढे काय होतं, आपण एकमेकांच्या पासून दूर जातो. तर आता इथपर्यंत आपण ह्या विभागात काय काय शिकलो या उपक्रमात त्याचेही प्रश्न उत्तर. दंगली कशा पेटतात, राष्ट्रीय ऐक्य कसं साधायचं आणि प्रदेशवाद म्हणजे काय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.